राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत कोणती भूमिका घेतात यावर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असतानाच बारामतीसह राष्ट्रवादीच्या ताब्यातील 4ही मतदारसंघातील निवडणूक लढवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानं लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना आता रंगणार आहे। बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे। बारामतीचा गड शरद पवार की अजित पवार यापैकी कोण राखतं याचीच चर्चा आणि उत्सुकता आता सगळ्यांना असेल। कर्जत येथील पक्षाच्या शिबिरामध्ये बोलताना अजित पवार यांनी गेल्या वेळी राष्ट्रवादीने जिंकलेल्या 4ही जागा लढवण्याचं घोषित केलंय। याशिवाय शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडील काही जागा लढवण्याचेही त्यांनी सुतोवाच केलंय। अजित पवार यांनी प्रथमच बारामती लोकसभा लढण्याचं जाहीर करून काका शरद पवार व चुलत बहीण सुप्रिया सुळे यांना राजकीय आव्हान दिलेलं आहे। बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरणच आहे, पण गेल्या काही वर्षात अजित पवार यांनी त्यांचं राजकीय प्रस्थ निर्माण केलंय आणि यामुळेच बारामतीमधील लढत ही चुरशीची होण्याची फार मोठी चिन्ह आहेत। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये अजित पवार पत्नी सुनेत्रा अथवा पुत्र पार्थ यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे। पवार कुटुंबियांमध्येच आता सामना झाला पाहिजे असा भाजपचा कटाक्ष असेल। अजित पवार हे भाजपला शरण गेल्यानं आता भाजपच्या कलानंच त्यांना सारं घ्यावं लागतंय। अजित पवार यांच्या बारामती लढण्याच्या घोषणेनं राजकीय समीकरणं आता बदलणार आहेत। बारामतीमध्ये आजही शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, पण बारामती मतदारसंघात येणाऱ्या शहरी भागात आणि विशेषतः तरुण वर्गात मोदींचं जास्त आकर्षण आहे। 2014च्या मोदी लाटेत पवार कुटुंबीय एकत्र असतानाही सुप्रिया सुळे यांना मोठा फटका बसला होता। त्यांचं मताधिक्य कमालीचं घटलं होतं। बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे 1 लाखांच्या मताधिक्यानं विजयी होतात। लोकसभेला सुप्रिया सुळे यांना बारामतीमधील अजित पवार यांचा मोठा आधार असतो। आता अजित पवार विरोधामध्ये गेल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांना मैदानात उतरावं लागेल। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि साताऱ्यामध्ये श्रीनिवास पाटील आणि शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे शरद पवार गटासोबत आहेत। रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अजितदादांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। यामुळेच सातारा, शिरूर आणि बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत नक्कीच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। बारामती मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या अजित पवार यांच्या घोषणेबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। कोणताही राजकीय पक्ष आपला उमेदवार उभा करू शकतो, शेवटी कोणाला निवडून द्यायचं याचा निर्णय मतदार घेतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। तर मग मित्रांनो, आता या राजकीय पटलावरती नक्की काय घडेल हे पाहणं फारच औत्सुक्याचं आहे, परंतु तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। बारामतीचा गड कोण राखणार, शरद पवार की अजित पवार, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।